नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आपण मित्रांनो कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये जे पुढे काही घडणार आहे त्याच्यामध्ये असं बघितलं होतं की कशाप्रकारे आता जेव्हा नैनाचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं त्यावेळेस मात्र नैनाने सगळ्या उलट्या बोंबा केलेल्या असतात. तिने मात्र सगळं जे खापर आहे ते कलावरती फोडलेलं असतं आणि कलाच्या विरोधातच मात्र तिने सगळं आता कर्मकारस्थान रचलेलं असतं. त्यामुळे मात्र कलावरती किती वाईट अवस्था आलेली आहे. आपण हे कालच्या भागात बघितलं. कालचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर वरच्या लिंकवरती क्लिक करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मी टाकून देईल. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला कालच्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. तर मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याने आम्हाला प्रेरणा मिळते नवनवीन तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवण्याची आणि रिसर्च करण्याची. सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्या सबस्क्राईबच्या बटनावरती पळी फेकून मारा, सांडशी फेकून मारा, फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया पुढे नेमकं आता काय घडतंय ते. आता मात्र रोहिणीने सर्वांसमोर सत्याचा खुलासा केलेला असतो. अद्वैतही तिथे आलेला असतो, कलाही तिथे आलेले असते आणि सगळ्यांसमोर आता रोहिणीने नैनाचं खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी आता ती तिथे उभी असते. सर्वांना सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. आता मात्र जे काही अद्वैत आणि कलाने जे केलेलं असतं ते म्हणजे केलेलं असतं सोहमच्या लग्नाबद्दलचं. सोहमचं जे काही प्रेम आहे त्याबद्दल सगळ्यांसमोर त्याने खुलासा केलेला असतो. त्यावेळेस मात्र आता जे काही रोहिणीच्या डोक्यात येत असतं तिने आता ते बोलायला सुरुवात केलेली असते. रोहिणीच्या डोक्यात एक प्लॅन असतो की सगळ्यात डेंजर जर या घरात कोण असेल ना तर ती कला आहे. कारण की ती घरावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. नैना तर फक्त एन्जॉय करण्यासाठी इथं आली. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला खरेच्या हातात जर ह्या घराची सत्ता गेली ना तर मात्र आपल्या हातात पुन्हा कधीही ती सत्ता येऊ शकणार नाही आणि आपल्याला असंच मरावं लागेल. तेव्हा मात्र या गोष्टीचा विचार करून कुठेतरी तिच्या डोक्यात या गोष्टी येत असतात आणि ती याच गोष्टीचा विचार करत असते की नाही, आता असं होता कामा नये. म्हणूनच आता तिने मात्र ज्या वेळेस आता कला, द्वैत, सरोज, आबा हे सगळे घरामध्ये असतात त्यावेळेसच म्हणजे ती आता सगळ्यांसमोर खुलासा करत असते सगळ्या गोष्टींचा. त्यावेळेस मात्र तिने सगळ्यात पहिला जो निशाणा साधलेला असतो तो कलावरतीच असतो की कलाने किती जास्त या घराला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यावेळेसच कला ही सगळ्यांची मास्टर माइंड दाखवायची असते रोहिणीला. आता कला ही जशी काय सगळ्यांची मास्टर माइंड आहे असं आता रोहिणीला दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आता रोहिणी म्हणत असते तुम्हाला माहिती नाहीये. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अगं रोहिणी काय बोलतेस तू. तेव्हा रोहिणी म्हणत असते तुम्हाला जसं वाटतंय ना या घरामध्ये की तुम्ही सगळे हुशार आहात, परंतु तुमच्यापेक्षा 10 पटीने हुशार कोण आहे माहितीये? कला ही घरातली सगळ्यात हुशार मुलगी आहे. तेव्हा मात्र सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो रोहिणी नेमकं काय बोलते. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते कला काय साधी सोपी नाहीये. तिने खूप मोठा प्लॅन बनवलाय. आपलं पूर्ण चांदेकर कुटुंब जे आहे ते संपूर्ण कंट्रोलमध्ये घ्यायचं आणि जेणेकरून पुढल्या भविष्यातले सगळे राज्य तिला करता येतील असा उद्देश तिचा मात्र आहे असं आता रोहिणी सांगत असते. रोहिणी म्हणत असते आता जे सोहमच्या लग्नाबद्दल तिने सांगितलं ते काय होतं ते सुद्धा तेच होतं. म्हणजे सोहमचं सुद्धा लग्न तिच्याच बहिणीशी होणार आणि मग काय उरलं कोण घरामध्ये? कुठला दुसरा मुलगा आहे की जो उरलाय? म्हणजे पुढली पिढी आपली जे काही आहे ते कोणाच्या ताब्यात गेली? एकाच कुटुंबाच्या. कोणत्या? त्या भिकारड्या खरे लोकांच्या, खरे कुटुंबियांच्या. आणि ते खरे कुटुंबीय त्यांच्याच हातामध्ये आपलं पूर्ण कुटुंब जाणार. कसं जाणार? तर आपल्या मुलांना कंट्रोल कोण करणार? तर ह्याच मुली आपल्या मुलांना कंट्रोल करणार. आता कलाच बघा ना, अद्वैतला किती कंट्रोल करते. अद्वैत किती तिच्या इशाऱ्यांवरती नाचायला लागलाय. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की रोहिणी जरा तोंडाला आवर घाल, वाटेल ते बोलू नको. तुला जर गोष्टी पटत नसतील तर नाही म्हण, परंतु हे फालतूच्या गोष्टी बोलायची काही गरज नाही. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते नाही आबा तुम्ही मला रोखालच हो, तुम्हालाच तर पुळका आहे ना त्या सगळ्यांचा. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अगदी बरोबर बोलतेस रोहिणी. अगं मला सुद्धा तुझा हा मुद्दा पटतोय. या घरावरती कंट्रोल करण्यासाठी त्या इथे आल्यात हे कसं कोणाला कळत नाहीये? तुला कळतंय फक्त, परंतु हे बाकीच्यांना का बरं कळत नाहीये? मी इतका सांगण्याचा प्रयत्न करते सर्वांना, तरी देखील कोणाला जाणून घ्यायचं नाहीये की या गोष्टीमध्ये काय हेतू आहे यांचा खरा.
आणि यांचा खरा हेतू जेव्हा या सगळ्यांना कळेल ना, तेव्हा मात्र पायाखालची जमीन हलून जाईल असं आता सरो सुद्धा म्हणत असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अहो, मी तर हा निम्माच खुलासा केलाय, आता याच्यापेक्षाही मोठा खुलासा मी करते. म्हणजे काय तर आता नैनाचं जे सत्य आहे ते आता रोहिणी सर्वांना सांगणार असते. परंतु त्याआधी ती खूप अशा कोड्या मोड्यामध्ये बोलायची तिला सवयच असते, त्याच्यामुळे ती त्या पद्धतीतच बोलत असते. परंतु सर्वांना एवढं तर कळत असतं की रोहिणीला मात्र काहीतरी आता भयानक गोष्ट सांगायची आहे, ज्याने मात्र सगळं हलून जाऊ शकतं. आता या गोष्टीची जाणीव सर्वांना झालेली असते. आता रोहिणी हातामध्ये पेपर्स घेते आणि ती आता नैनाचं सत्य सर्वांना दाखवायला लागते. आणि मग ते रिपोर्ट सर्वांना देखत ती आता सर्वांना दाखवत असते आणि म्हणत असते की हे बघा, कला आणि या नैनाचा या घराला लुटण्याचा डाव, म्हणजेच आपल्याला फसवून पुन्हा एकदा यांनी आपल्यासोबत धोकेबाजी केली आहे आणि याच्यामध्ये या कलाचा सुद्धा हात आहे असं आता रोहिणी म्हणू लागते. आणि रोहिणी म्हणत असते की आपल्याला तर कलानेच सांगितलं होतं ना नैना प्रेग्नेंट आहे, ही नैना प्रेग्नेंट नाहीये, हे बघा. आणि असं म्हणतच रोहिणी आता नैनापाशी जाते आणि नैनाची ती जी उशी असते पोटाला लावलेली ती आता तिने काढलेली असते. आणि आता मात्र सर्वांनाच धक्का बसलेला असतो. आता सर्वांसमोर सत्य उघडकीस आलेलं असतं. अगदी कलाला सुद्धा धक्का बसलेला असतो की नैनाचं हे जे सत्य आहे ते जेव्हा तिला समजलेलं असतं तेव्हा कला सुद्धा हादरून गेलेली असते. सोबतच अद्वैत सुद्धा हादरून गेलेला असतो. कला म्हणत असते की नैनाताई अगं हे काय आहे. तेव्हा मात्र नैना काहीही बोलत नसते आणि म्हणत असते की कला तू गप्प बस. आता नैनाला वाटू लागतं की इथे जर आता मी गप्प बसले तर मात्र काही खरं नाही, हे सगळं माझ्यावरतीच येऊन जाईल. नैनाच्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात की आता मात्र कलावरती हे जर ढकललं नाही तर माझ्यावरती येईल आणि मग मला या घरातून हकलण्यात येईल. त्याच्यामुळेच आता नैना स्वतः एक प्लॅन करते. नैना आता म्हणायला लागते की अगं कलाताई, अगं हे तर तूच केलंय ना सगळं. मग आता नैनाने लगेचच तिची पलटी मारलेली असते आणि म्हणालेली असते की अगं कलाताई किती नाटकं करतेस ग तू, अगं कला किती नाटकं करतेस ग तू. म्हणजे बघ ना, हे सगळं तू मला करायला लावलं, तू मला या घरामध्ये येण्यासाठी आयडिया दिली आणि हे सगळं तुझं प्लॅनिंग होतं आणि तू आता माझ्यावरती उलटतेस. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं काय बोलते नैनाताई, अगं मी कधी सांगितलं तुला हे सगळं. तेव्हा मात्र नैना पूर्णपणे फिरलेली असते. रोहिणी म्हणत असते की बघितलं आलं की सत्य तुमच्या समोर आणि तुम्ही आतापर्यंत कलाला चांगलं चांगलं म्हणत होते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की काय आहे सुनबाई हे, कला काय बोलताय हे सगळे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला काही माहिती नाही आबा, याच्यामध्ये मला काही खरंच माहिती नाहीये. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की कला तुला खरंच माहित नाही याबद्दल. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो अद्वैत, अरे मला खरंच माहित नाही याबद्दल. तरी देखील आता मात्र रोहिणी म्हणत असते की तुम्ही हिच्या भोळेपणावरती जाऊ नका, तुम्हाला कळेल चांगला भोळेपणा हिचा. तुम्हाला वाटत असेल की ही भोळी आहे, परंतु अजिबात भोळी नाहीये बरं ही. तुम्हाला जितकं सोपं वाटतंय ना तितकं अजिबात सोपं नाहीये. याच्यामध्ये हिचा खूप मोठा प्लॅन आहे आणि हे घर लुटण्यासाठी हिने आता एकावरती एक डाव रचायला सुरुवात केली आहे. आता बघा ना, सोहमचं सुद्धा लग्न काजल सोबत लावण्यासाठी आत्ताच काबर आली ही आणि हे सगळ्या गोष्टीचा काबर करण्याचा प्लॅन आहे. समजतंय ना तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा मात्र घरातले सगळे म्हणत असतात की रोहिणीच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. तेव्हा मात्र आता रोहिणीवरती सगळ्यांचा विश्वास यायला लागलेला असतो. कारण की सरो सुद्धा म्हणत असते की मीच तुम्हाला आतापर्यंत एवढं जीव तोडून सांगितलं तरी सुद्धा माझ्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही. आबा तुम्हाला फक्त त्या मुलीचा पुळका होता आणि हे सत्य समोर आलंय. आता तुम्हाला लक्षात येत नाहीये का या गोष्टी काय आहे त्या. आपली इतकी मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे आतापर्यंत, तरी तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांचाच पुळका आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की नाही काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मात्र सरोज म्हणते की नाही, तुम्हाला काही गैरसमज होत नाही, तुम्हाला समजूनच घ्यायच्या नाही आहेत गोष्टी, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहे. तुम्हाला जर समजून घ्यायच्या असत्या गोष्टी तर तुम्ही घेतल्या असत्या आणि मग तुम्हाला हे सगळं सत्य खोटं नसतं वाटलं. कारण की तुम्ही फक्त आणि फक्त त्या कलाच्या भूलथापांना बळी जाताय, बाकी काही नाहीये. तुम्ही अजूनही विचार करा, नाहीतर तुमची अवस्था देखील खूप वाईट होईल असं आता ती आबांना म्हणू लागते. कारण की इथे या कलाचा काय प्लॅन आहे ना हे फक्त मला माहिती आहे. या कलाला या घरातून सगळ्यांना बाहेर काढून द्यायचंय, सगळ्यांना हुसकून लावायचंय आणि त्याच्यासाठीच तिने हे सगळं रचलंय. तुमच्या लक्षात काय येत नाही असं आता रोहिणी म्हणत असते सर्वांना. रोहिणी म्हणत असते की एवढंच नाही तर याच्यामध्ये बघा, या नैनाने आपली सगळ्यांची फसवणूक केली, आपल्याला इतक्या दिवस
नोकरासारखं राबून घेतलं, हिची सेवा करायला लावली. म्हणजेच आता मात्र हिने प्रेग्नन्सीचं नाटक केलं. तेव्हा मात्र राहुल तिथे आलेला असतो. राहुल म्हणत असतो की तुम्हाला मी अजून एक सत्य सांगतो. राहुल सुद्धा आता या सगळ्या गोष्टीला चढून ओढून सांगायला लागलेला असतो. राहुल म्हणत असतो की मला आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तरच मिळालं नव्हतं, कारण की मी काही केलेलं नसताना सुद्धा माझ्या समोर जे रिपोर्ट्स आले आणि मग त्या गोष्टी केल्या गेल्या, त्यातून मला फसवलं गेलं, माझी फसवणूक झाली आहे हेच मला नेहमी वाटत होतं. मी तुम्हाला सांगत देखील होतो, आबा तुम्ही माझ्यावरती त्यावेळेस विश्वास ठेवला नाही, त्याच्यामुळे माझं आयुष्याची बर्बादी होऊन गेली, माझं पूर्ण आयुष्याचं वाटोळं झालं, या मुलीसोबत मला माझा संसार करावा लागला. असं आता राहुल म्हणत असतो. राहुलचं जे म्हणणं असतं ते ऐकून मात्र राहुल म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये या नैनाने पूर्ण उथळपूत करून टाकली. माझी इच्छा नसताना सुद्धा माझं लग्न करण्यात आलं. मी किती नाही म्हणत होतो तरी देखील माझं कोणी ऐकलं नाही, परंतु ती प्रेग्नेंट आहे असं तिने स्वतः खोटं सांगितलं आणि सोबतच या कलाने तिच्यासोबत प्लॅन केला आणि आपल्याला फसवलं. आबा तुम्ही आता तरी जागे व्हा, ही कला काय साधी सोपी नाहीये, ही फसवते आपल्याला आणि सोबतच ही नैना तिच्या सोबतच आहे. या दोघींनाही तुम्ही घराबाहेर काढा, नाहीतर हे आपल्याला घराबाहेर काढतील एक दिवस, असं आता राहुल सुद्धा बोलत असतो. राहुलचं सुद्धा हे बोलणं ऐकून आबांना जरा विशेष वाटत असतं. आबा विचार करत असतात की नक्की काय झालंय. आबांना तर फक्त नैनाची चूक वाटत असते, परंतु सर्वजण आबांना समजावून सांगण्यात बिझी असतात. सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की नाही, याच्यामध्ये खरी जी चूक आहे ती चूक आहे कलाची आणि कलाचंच याच्यामध्ये काहीतरी मास्टर प्लॅनिंग असणार आहे याची जाणीव आता ते आबांना करू देऊ लागतात. परंतु आबांचं मन मात्र काही हे ऐकायला तयार नसतं. या मुलीवरती, या फसवणाऱ्या मुलीवरती मी कोणताही विश्वास ठेवू शकत नाही कधीच. आणि अद्वैत तू आता तरी सुधर. तुला असं वाटत होतं ना ही कला चांगली आहे, बघ आता ही चांगलीच तुझ्या समोर आली आहे, हिचे सगळे कारस्थानं तुझ्या समोर आले आणि यासोबत नैनाचे सुद्धा. या नैनाने सुद्धा आपल्याला आतापर्यंत फसवलंच आहे, दुसरं काय केलंय. आतापर्यंत म्हणत होती प्रेग्नेंट आहे आणि हे काय सत्य समोर आलंय आता, बघ आता तरी सुधर. आणि मी तर काय आता अशी तशी हायगय करणार नाही, आता या दोघींचीही मी वाट लावणार, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं सरोज देखील म्हणत असते. आता मात्र कला म्हणत असते की मला बोलायचंय काय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तुझं बोलायला तरी उरलंय काय. तेव्हा मात्र आबा म्हणतात की तिला जर बोलायचंय ना, तिला एक बोलण्याची संधी तर दे. तेव्हा मात्र आता आबांच्या हट्टामुळे आता मात्र सरोजला ऐकावं लागतं. तेव्हा आता कला बोलू लागते. कला म्हणत असते की हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला याबद्दल काही कल्पना नाहीये, मला नैनाचं काही हे सत्य माहिती नाहीये. जे रिपोर्ट माझ्या समोर आले ते रिपोर्ट बघून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. इव्हन मी आता मागे एक दिवस मला डाऊट येत होता, नैनाताईचं वागणं मला पटत नव्हतं, तेव्हा मी स्वतः जाऊन हॉस्पिटलला जाऊन सगळी शहानिशा केली. तेव्हा सुद्धा डॉक्टर, म्हणजेच तिचा जो डॉक्टर आहे सौरभ, तो सुद्धा बोलला की नाही सगळं ठीक आहे, बाळाची ग्रोथ सुद्धा चांगली आहे. मला हे सत्य तर माहीतच नव्हतं. नैनाताईने एवढं मोठं षडयंत्र रचलं याबद्दल मला जराशीही कल्पना नव्हती. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की वा 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 वा, आता मात्र सत्य पकडलं गेलंय, आता मात्र आपलं भांडं फुटलंय, तर सगळा दोष माझा, नैनाचा नाही का. काय ग कले, अगं तूच मला आजपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली ना. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नैनाताई तू तुझ्या मर्यादा ओलांडू नको, मला याबद्दल काही माहिती नाहीये आणि हेच सत्य आहे आणि मी ते प्रूव्ह देखील करील. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की अगं कला असं काय बोलतेय, अगं तूच तर मला या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या, अगं तुझ्याच तर म्हणण्यावरती मी या घरात आले. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तू माझ्या म्हणण्यावरती या घरात नाही आली, मी तुला या घरात आणलं कारण की तू प्रेग्नेंट होती आणि तुझा आणि राहुलचे संबंध होते आणि त्या सगळ्या गोष्टी खऱ्याच होत्या की त्यामध्ये काय चुकीचं होतं, ते CCTV चुकीचे होते. आता कुणालाही डाऊटच येईल ना या गोष्टीवरती आणि त्यानंतर जर तू प्रेग्नेंट आहे हे समजतंय तर मात्र याच गोष्टी सिद्ध होतात ना त्यातून. तेव्हा मात्र आता नैना जरा घाबरायला लागते. त्यामुळे नैना लगेचच म्हणायला लागते की मग आता तुझा हा नेक्स्ट प्लॅन आहे त्याचं काय, तू सोहमचं लग्न सुद्धा आता काजल सोबत लावणार आहे आणि तूच तर काय सांगितलं आम्हाला की या घरामध्ये सगळ्यांनी लग्न करून यायचं म्हणून, आणि तूच तर त्या
कार्यक्रमाचे पासेस सुद्धा दिले होते. आता नैना मागचं सगळं उकरून काढायला लागलेली असते. खूप काही गोष्टी आता त्या काढायला लागलेली असते आणि त्यातूनच आता मात्र कलाला प्रचंड राग येत असतो. तेव्हा मात्र सरोज, रोहिणी हे सगळे नैनाच्या बाजूने बोलायला लागलेले असतात. त्या नैनाच्या बाजूने जी नैनाने फ्रॉड केलाय, तिने फसवलंय, तिचा दोष मात्र आता कलाला देऊ लागतात सगळे. आणि आता मात्र सरोजला प्रचंड राग येतो. सरोज म्हणते की आता मात्र मी एक शब्दही तुझा ऐकून घेणार नाही. आता बस झालं, बस. आता तू या घरातून बाहेर नाहीतर मी तुला या घरातून हाकलून देईल, असं आता मात्र सरोज म्हणत असते. मग सरोज लगेचच कलाचा हात पकडते आणि लगेचच तिला घराबाहेर हाकलून देत असते. तेव्हा मात्र आता रोहिणीने मुद्दामच आता नैनाला हाकलण्याचं सुरू केलेलं असतं. परंतु नैना म्हणत असते की मला नका ना हाकलू, मी काय केलं? त्यावेळेस मात्र आता रोहिणी तिला हाकलून देत असते, म्हणत असते की तुम्ही दोघीही बहिणी या घरातून चालत्या व्हा. परंतु आता नैना नाटकं करायला लागते आणि म्हणते की मी आतापर्यंत या सगळ्या गोष्टी सहन केल्या त्या कलामुळेच. कलाने माझ्या जीवनात नेहमी प्रॉब्लेम क्रिएट केले, असं सगळं काही ती बोलायला लागते. रोहिणीला वाटतं की ही जर या घरात राहिली तर मात्र कला या घरात येणार नाही आणि काही दिवसांनी हिला सुद्धा मी घराच्या बाहेर हाकलून देईल. रोहिणीने मात्र आता नैनाला घरात ठेवून घेतलेलं असतं आणि कलाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की आई अगं थांब ना, सगळं सत्य नाही समजलंय आपल्याला अजून, हे फक्त काही गोष्टी समोर आल्यात, याच्या दुसरी सुद्धा बाजू असू शकते, तू त्या बाजूने विचार कर ना. तेव्हा मात्र सरोज काही ऐकत नाही. तो म्हणत असतो एकतर या घरामध्ये कला राहील नाहीतर मी राहील. अद्वैत तूच विचार कर आता काय पाहिजे तुला. तेव्हा मात्र अद्वैत तरीही तिच्याशी भांडत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही चांदेकर, सरोज मॅडम बरोबर बोलताय, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तू त्यांचं म्हणणं ऐक. त्यांना जर माझ्याविषयी जर असं वाटतंय तर वाटत असेल, कारण की त्यांच्यासमोर तेच सत्य आलंय ना समोर, त्यात त्यांची काय चूक आहे? मी माझं सत्यता सगळ्यांसमोर प्रूव्ह करेल, मी सगळं सत्य सर्वांसमोर घेऊन येईन, असं आता कला म्हणत असते. कलाची आता घरातून हकालपट्टी झालेली असते. कलाला घराबाहेर काढून देण्यात आलेलं असतं, तर नैना मात्र आता घरामध्येच असते. आता जेव्हा कलाला घराबाहेर काढून दिलेलं असतं तेव्हा मात्र अद्वैतला फार वाईट वाटलेलं असतं. कला आता तिथून निघून गेलेली असते, ती आता माहेरी गेलेली असते तिच्या घरी. तेव्हा मात्र आता तिच्या प्रश्नाचं उत्तर येणार असतं. घरच्यांना असं वाटत असतं की सोहमच्या लग्नाबद्दल काहीतरी कला अपडेट देईल. परंतु कला जेव्हा घरी गेलेली असते तेव्हा मात्र दिनकरराव खूप आशेने विचारतात की काय झालं, तुम्ही घरामध्ये सगळ्यांना सांगितलं का काजू आणि सोहमच्या लग्नाबद्दल? तेव्हा मात्र कला काहीही बोलत नसते. कला मात्र गप्प असते. नंतरून जेव्हा पुन्हा एकदा संगीता विचारते तेव्हा मात्र कला म्हणते की आई आपण जरा त्या विषयावरती नंतरून बोलूया का, मी जरा फ्रेश होते, मला जरा आराम करायचा आहे. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की काय ग, तू अशी अचानक घरी का बरं आली आहे पण इकडे, आणि एकटीच का बरं आली, जावई बापू कुठे आहे? तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही आई, अगं मी एकटीच आली आहे, मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मी इकडं आले आणि मला तुमच्याशी जरा काही गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून मी इथं आली आहे. मी जरा वेळात फ्रेश होते आणि मग आपण बोलूया, असं आता कला म्हणू लागते. कलाचं हे म्हणणं ऐकून संगीताही शांत झालेली असते. तिला काही कल्पना नसते कलासोबत काय प्रकार झालाय ते. तेव्हा मात्र आता काही वेळानंतर इकडे दुसरीकडे घरी अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा मला एक गोष्ट बोलायची आहे, ते म्हणजे मी खरेला चांगलं ओळखतो. खरे कधी इतकी मोठी गोष्ट कधी बोलणार नाही आणि तिच्याकडे बघून मला कधी असं वाटलं सुद्धा नाही की ती काही मास्टर प्लॅनिंग वगैरे असेल. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की लेका तुला जे काही वाटतंय ना ते बरोबर वाटतंय. अद्वैत, अरे तुझं मन जे म्हणतंय ना त्यावरती विश्वास ठेव, तू या सगळ्या गोष्टींना पुढे हारा नको देऊस, तुला जे काही वाटतंय त्या गोष्टीचा जरा विचार कर. अद्वैत म्हणत असतो की परंतु आता कलावरती जे काही आरोप लागले गेलेत त्याचं काय करू? तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की त्याच्याबद्दल काही विचार करायची गरज नाहीये, कला आहे खमकी, ती सगळं सत्य पुन्हा समोर घेऊन येईल आणि मग तुला देखील कळेल सत्य काय होतं आणि काय नाही ते. असं जेव्हा आबा बोललेले असतात तेव्हा मात्र अद्वैतला जरासा दिलासा मिळालेला असतो आणि मग अद्वैत सुद्धा आता आबांच्या त्या गोष्टीचा विचार करू लागतो. इकडे मात्र सरोज, रोहिणी या दोघीही एकत्र आलेल्या असतात.
तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, बघितलं सरोज, मी आतापर्यंत तुला काय म्हणत होते, अगं मी तुला आतापर्यंत साध्या सुध्या गोष्टी बोलत नव्हते, मी तुला जे काही बोलत होते ते सत्य बोलत होते, तरी देखील तुला त्या गोष्टी समजल्या नाही. आणि बघ आता काय होऊन बसलं ते, आता आलं ना सत्य तुझ्या समोर, आता समजले ना माझ्या गोष्टींचं किंमत. आता मात्र सरोज म्हणत असते की हो मला समजलंय सगळं आणि मी वागले सुद्धा तसंच, म्हणूनच मी कलाला बाहेर काढलं. रोहिणी, अगं तू का नाही नैनाला घराबाहेर काढलं, त्या खोटारड्यांना या घरामध्ये जागाच कशाला दिली. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अगं त्याच्या मागे सुद्धा माझं एक प्लॅनिंग आहे. आता जर ही नैना इथे असेल तर मात्र कलाला घराबाहेरच राहावं लागेल. तिला असं वाटत राहील की नैनाताईचं आयुष्य नको उद्ध्वस्त व्हायला, त्यापेक्षा मी इथे न आलेली बरी. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टीवरती आपण प्लॅन करून कलाकडून या सगळ्या गोष्टी वधवून घेऊ, मग मात्र बघ काही होणार नाही. असं आता रोहिणी सुद्धा हेच बोलत असते आणि सरोजच्या डोक्यात आता तिने त्या सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात. आता इकडे कलावरती मात्र खूप मोठा वाईट प्रसंग आलेला असतो. ती विचार करत असते की मी आता ह्या सगळ्या गोष्टी कशा करू. आता मात्र ती एक विचार करते की ती लगेचच त्या सौरभकडे जाऊन त्याला जाब विचारेल आणि मग या सगळ्या सत्याची शहानिशा होईल. सौरभकडे गेलेली असते. सौरभकडे गेल्यानंतर ती लगेचच जाब विचारते त्याला की हे सगळं सत्य तू मला काय नाही सांगितलं आणि तू हे सगळं असं वागलासच का. मी तुझी आता कोर्टमध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करते, तुझं डॉक्टरकीचं लायसनच जप्त करते. तेव्हा मात्र सौरभ घाबरलेला असतो. सौरभ लगेच सगळं सत्य सांगायला सुरुवात करतो. नैनाने मला लग्नाचं प्रॉमिस केलं होतं आणि हे सगळं आता कलाने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आणि मग नैनाने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं आता सौरभ सांगू लागतो. नैना मला म्हटली होती की मी तुझ्याशी लग्न करेल, माझं बळजबरीने लग्न लावून देण्यात येतंय आणि आता मी प्रेग्नेंट आहे असं सांगण्यात आलेलं आहे, तेव्हा मला तू मदत कर. म्हणूनच मी त्याला त्या सगळ्या गोष्टींची मदत केली होती. नंतरून मात्र मला तिने काही भावच दिला नाही आणि मग ती मला देखील फसवून निघून गेली. तेव्हा मात्र आता हे सगळं सत्य सौरभने सांगितलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतलेल्या असतात कलाने आणि गुपचूपच त्याचा व्हिडिओ सुद्धा काढून घेतलेला असतो. आणि हे सगळं सत्य आता कला पुन्हा चांदेकर मॅन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. तेव्हा मात्र कला म्हणते की मी माझं सत्य सर्वांसमोर सादर करायला इथं आली आहे आणि मला ते सिद्ध करायचं सर्वांसमोर, म्हणून मी इथं आली आहे. म्हणून आता कला ती जी व्हिडिओ असते ती सर्वांना दाखवायला लागते. तिने गुपचूपच सौरभची सगळी रेकॉर्डिंग दाखवलेली असते. मग नैनाचा जो खोटारडेपणा आहे तो सगळा सिद्ध झालेला असतो, सगळा समोर आलेला असतो. अद्वैतने सुद्धा आता कलाला साथ दिलेली असते. अद्वैत सुद्धा म्हणत असतो की माझा खरेवरती विश्वास होता, परंतु शेवटी खरेने स्वतःच मात्र तिची जी काही आहे तिची सत्यता आहे ती सर्वांसमोर दाखवलेली आहे. याचा अर्थ कला कधी खोटी नव्हती आणि कधी खोटी नसेलही. तेव्हा मात्र अद्वैत आता कलाला साथ देत असतो. सरोज मात्र कलावरती चिडत असते, म्हणत असते की हे कशावरून खरं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की आई, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं आणि खरे बोलते तेच खरं आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तिने काढलाय, ह्या गोष्टी सुद्धा खऱ्या आहे. कारण की कलाला माहिती नाहीये, परंतु कला जेव्हापासून घराच्या बाहेर गेली आहे तेव्हापासून मीच तिच्या सोबत आहे कंटिन्यू. तेव्हा ती जेव्हा त्या सौरभकडे गेली होती तेव्हा सुद्धा मी तिच्या केबिनच्या बाहेरच होतो. आता अद्वैतने गपचूपपणे कलाचा पाठीलाग करून आता मात्र सगळं सत्य जाणून घेतलेलं असतं. अद्वैतलाही कुठेतरी शंका असते, त्याच्यामुळे त्याने हे सगळ्या सत्याची शहानिशा करून घेतलेली असते आणि त्याच्या समोर सुद्धा आता हे सगळं सत्य आलेलं असतं. आणि तो आता त्यामुळे सरोजला सगळं सत्य सांगत असतो आणि म्हणत असतो की समजलं आता काय सत्य आहे काय खोटं आहे ते. आता मात्र सरोजची सुद्धा बोलती बंद झालेली असते. तेव्हा नैनाचं सगळं सत्य समोर आलेलं असतं. आता मात्र आबा नैनावरती प्रचंड चिडलेले असतात आणि आता नैनाला घराबाहेर काढून देण्याचे आदेश त्यांनी दिलेले असतात. आणि आता रोहिणी सुद्धा नैनाला घराबाहेर काढून देते आणि सरोजने सुद्धा नैनाला घराबाहेर काढून दिलेलं असतं. नैनाला आता पूर्णपणे पश्चाताप होत असतो. तिने जे काही केलेलं असतं त्यासाठी ती आता सगळ्यांची माफी मागायला आलेली असते. आता सर्वांसमोर भीक मागत असते. ती आता म्हणत असते की मला घरात कुठेही कोपऱ्यात जागा द्या, परंतु मला घराबाहेर काढू नका, मी कुठे जाणार, अशा बऱ्याचशा गोष्टी ती बोलत असते. कलाला आता तिची दया येते आणि कला म्हणते की मी माझ्या जिम्मेदारीवरती नैनाला इथं ठेवते, तुम्ही हवं तर माझ्या बाबतीत वाईट वागा, मला घराच्या बाहेर काढा, परंतु माझ्या नैनाताईला घराबाहेर काढू नका, असं आता कला म्हणत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की चूक तिने केली आहे, शिक्षा तू का भोगणार. तेव्हा मात्र आता नैनाला घरात ठेवण्यासाठी आता कला सर्वांपुढे प्रार्थना करत असते. परंतु नैनाचं हे जे घाणेरडं वागणं आहे आणि तरी सुद्धा इतक्या वाईट स्थितीला जाऊन सुद्धा आता कला नैनाला माफ करत असते.
कलाने स्वतःची सिद्धता सिद्ध केलेली असते. पुन्हा एकदा अद्वैत आता कलाच्या प्रेमात पडलेला असतो. कलाने ज्या पद्धतीने या मॅटरला हँडल केलं ती पद्धत आता मात्र अद्वैतला प्रचंड आवडलेली असते. तिने न रागवता न राडा घालता या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या असतात आणि तिने स्वतःचा खरेपणा सिद्ध केलेला असतो. म्हणूनच अद्वैत खरेला म्हणत असतो, खरे अगदी खरे आहे. कलाही म्हणत असते की चांदेकर अगदी सोनं आहे. असं आता दोघांमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. दोघेही आता पुन्हा एकदा त्या प्रेमाच्या नशेमध्ये गेलेले असतात आणि मग पुन्हा एकदा ते दोघेही फिरायला सुरुवात करतात, जशा प्रकारे ते या गोष्टी होण्याच्या आधी फिरत असतात. आणि मग अद्वैत जरा जरा कलाच्या जवळ जाऊ लागलेला असतो आणि नैनानी आता मात्र इकडे तिचं तोंड काळं करून घेतलेलं असतं. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.